लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विजय थलपती आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ. सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा जाहीर. राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला हजर राहणार. टीव्हीके या पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एएमके हा पक्ष आक्रमक. तर आमच्या आमदारांचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं. एएमकेचा दावा. तर पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन तक्रार करणार दाखल. थोड्याच वेळात विजय थलपती तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतील शपथ. तर शपथविधी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दाखल. थोड्याच वेळात विजय थलपतींचा शपथविधी सोहळा. विजय थलपतींसह 9 जण मंत्रिपदाची घेणार शपथ. तामिळनाडूच्या जवाहरलाल स्टेडियम बाहेर बॅनरबाजी. टीव्हीके पक्षप्रमुख थलपती विजय आज मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ. तर थलपती विजयच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात. तर 3 तास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. बैठकीमध्ये केरळच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तोडगा नाही. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार असल्याची माहिती. उत्तर प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार. तर सध्या योगी सरकारमध्ये 54 मंत्री असून या मंत्र्यांमध्ये 2 उपमुख्यमंत्री देखील आहेत अशी माहिती. बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस. प्रवासादरम्यान काळजी घ्या मोदींचा शिंदेंना सल्ला. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग देखील झालेलं. नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचे कुटुंब आक्रमक. पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूकमोर्चा काढणार. बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनपर्यंत हा मोर्चा निघेल. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाईल. मीरा भाईंदर या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद सुरू. दुरुस्तीच्या नावाखाली शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय. पुतळा हटवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं. पुतळा हटवल्यास शिवसैनिकांसोबत गाठ पडेल. मंत्री प्रताप सरनाईक यांचं आयुक्त आणि महापौरांना यासंदर्भातलं पत्र. मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला चोप देण्यात आला. शिंदेच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख अजय साळवेंनी तरुणाला चोपलं. मीरा गावठाण बस स्टॉपवरती तरुणानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार. चोप दिल्यानंतर तरुणानं मुलीची माफी देखील मागितली. शाईफेकीच्या घटनेनंतर आता विकास लवांडेंनी घेतली शरद पवार यांची भेट. शाईफेकी संदर्भात सविस्तर माहिती देत चर्चा. प्रतिगामींविरोधातला लढा आणखी दुप्पट ताकदीने सुरू ठेवणार अशी लवांडेंची भूमिका. मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. विकास लवांडे यांचा गंभीर आरोप. तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा अशी मागणी. दरम्यान विकास लवांडेंनी संबंधित घटनेची माहिती शरद पवार यांना दिली. माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावरती चिखलफेक केला, त्यामुळे शाईफेक केली. 15 दिवसांचा वेळ लागल्यानं वारकरी संप्रदायाची माफी मागतो. संग्राम भंडारे यांची TV9 ही प्रतिक्रिया. संग्राम भंडारे यांच्या कृतीचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून करण्यात आलं समर्थन. तर लवांडेंवरील शाईफेकीनंतर आता जगताप यांच्याकडून भंडारेंचं अभिनंदन. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगतं हे तर लोकांसमोर यायला हवं. जगताप यांचं हे वक्तव्य समोर. बुद्धू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला जाणार. सामोऱ्या वकिलासोबत रुपाली चाकणकर नाशिककडे रवाना. जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक. राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलकही पोलिसांच्या ताब्यात. गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक. म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू. सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुलींचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच मतीन पटेलने लपवलेलं. निदा खानचा टीसीएस कंपनीमधील HR सोबत संबंध नाही. एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली. तर निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाही. ओबीसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण. पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या वाहनाला झाला अपघात. सुळेंच्या वाहनाला मागून येणाऱ्या गाडीनं दिली धडक. सगळे सुखरूप अशी सुळेंची माहिती. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या अपघातावरती पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील माने यांनी व्यक्त केली शंका.
भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेमध्ये रस्ते कामात भ्रष्टाचाराचा आरोप तर प्रभाग 11 मधील सिमेंट रस्ता अवघ्या 1.5 वर्षामध्ये उखडला, त्यामुळे नागरिक संतप्त. रमा कन्स्ट्रक्शन्सला काळ्या यादीमध्ये टाका, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी. नागपूरमध्ये वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ, तर विजेची मागणी 871 मेगावॅटवरती पोहोचली. मागील वर्षी हीच मागणी एप्रिल महिन्यामध्ये 800 मेगावॅट नोंदवली गेलेली. विजेची मागणी वाढली असली तरी लोड शेडिंग होणार नाही, महावितरणकडून हे स्पष्ट. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा 40शी पार गेला. शहर आणि परिसरामध्ये पुन्हा कमाल तापमानाची उसळी. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागेल. यंदा एल निनो या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्ला. कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन देखील केले. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसानं 11 एकर पपई बागेचं नुकसान. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पपईचे 35 लाखांचे झाले नुकसान. रत्नागिरीमध्ये 3 दिवस झालेल्या पावसाचा हापूस आंब्याला फटका. मे महिन्यातील शेवटच्या हंगामातील आंबा फळ मातीमोल. आंबा काढणीसाठी तयार झालेल्या हापूसचं नुकसान. वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्यानं घटला. एकबुर्जी प्रकल्पातील 24%, तर यासोबतच सोनल प्रकल्पामध्ये केवळ 12% जलसाठा. वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची चिंता वाढली. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं केलं जातंय आवाहन. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा. देवरी शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून वीज पुरवठा रात्रभर खंडित. नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सध्या सुरू. वर्धा जिल्हा बँक आणि स्थानिक शाखेने समन्वय ठेवून शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज हे लवकरात लवकर निकाली काढायला हवे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत सूचना. खत बियाणे संदर्भात भरारी पथकं स्थापन करून लक्ष ठेवण्याचे देखील आदेश. वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिया पिकाची केली जाते लागवड. चिया पिकाला समाधानकारक दर मिळतोय. गेल्या वर्षी काही दिवसांपूर्वी मात्र बाजारभावात सातत्यानं घसरण झालेली. एका आठवड्यामध्ये 2000 रुपयांनी घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली. धुळ्यातील भाटपुरामध्ये भीषण आग लागली आहे. 5 एकर क्षेत्रातील कापून ठेवलेलं मका पीक आणि ठिबक सिंचन जळून खाक झालंय. आगीमध्ये शेतकऱ्याचं तब्बल 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. धाराशिवमध्ये पीक विम्यावरून नवा वाद. विमा कंपनी धार्जिनी भूमिका घेतल्याचा सरकारवर आमदार कैलास पाटील यांचा आरोप, तर शेतकऱ्याचे 227 कोटी अडकून पडले, त्यामुळे संतप्त सभा. रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाचा महावितरणला फटका. उच्च आणि लघु दाबाचे पोल अनेक ठिकाणी पडले, त्यामुळे वीज पुरवठा खंडित. संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यातील अनेक गावं अंधारात. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरूच. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.